अवसर नहीं मिलते हैं अक्सर, आते भी है तो नहीं देते हैं दस्तक। पहचानना सीख ले भाई मौके का आगमन, नहीं तो सालन चलता रहेगा अवसर खोजने का गम, और लकीर के पर फिरते रहेंगे जाएंगे हम। आपल्या सर्वांना परिचित असणारे सन्माननीय सिद्धार्थ गायकवाड सर, प्रादेशिक आयुक्त समाज कल्याण आणि सगळ्यांच्या कल्याणासाठी सतत झटणारे माननीय गायकवाड सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व महामानवाला अभिवादन करतो. या ठिकाणी संविधान निर्माता व सर्वोच्च न्यायालय आरक्षणाचा मूलभूत हक्क असण्यापासून तर हक्क नसण्यापर्यंतचा जो प्रवास आहे त्या पुस्तकाचं या ठिकाणी आत्ताच विमोचन झालेलं आहे आणि ज्याच्यावरती या सभागृहामध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे. या चर्चासत्राचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रशांत नानवरे सर, आयुक्त महिला बाल कल्याण, सोबतच या ठिकाणी ज्यांचं संविधान आणि अनेक कायद्याच्या बाबतीमध्ये फार मोलाचं असं सहकार्य अनुसूचित जातीतील इतरही जातीतील घटकांना मिळते असे नागपूर हायकोर्टाचे ज्येष्ठ अधिवक्ता सन्माननीय मिर्झा सर, ज्यांचं पुस्तक या ठिकाणी आत्ताच विमोचन झालं, ज्यांनी या पुस्तकामध्ये काय आहे या संदर्भामध्ये आपल्याला विस्तृतपणे असं विवेचन केलं. असे 86 वर्षाचे असून आपल्याला माहीत आहे की संविधानाचे जे डिबेट्स होते ते त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी प्रकाशित केले आणि अनेक जणांनी ते वाचलेसुद्धा. बरेचसे संदर्भसुद्धा त्यामधून अनेक लोक घेतात आणि अनेक पुस्तकाची निर्मिती केली. असे प्राध्यापक देवीदास गोडेश्वर सर या ठिकाणी उपस्थित आपण सर्व, आत्ताच फार अत्यंत महत्त्वाच्या ज्या समाजामध्ये आणि या देशामध्ये घडणाऱ्या ज्या काही संविधानिक बाबी आहेत त्याच्यावरती सखोल असं मार्गदर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून घोडेस्वार सरांनी केलेलं आहे. मी पण वाचण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु एक मराठी माणसाला समजेल असं सोप्या भाषेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आणि ते मराठा आरक्षण असो, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयाचं आरक्षण असो, हे कशा पद्धतीने न्यायाधीशांनी दिलेले निर्णय आणि संविधान निर्माणकर्त्यांची जी काही त्यामागची भूमिका होती ती यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने लोकांना समजेल या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. खरं तर आरक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक असे समज समाजामध्ये अनेक वर्षापासून आहेत, ज्या देशामध्ये संविधान लागू झालं त्यापासूनच, की अनेक वेळेला मॅरिट सिस्टीम या देशामध्ये बऱ्याच जणांनी प्रयत्न केले की मॅरिट बेसवरती सगळं द्या, आर्थिकदृष्ट्या द्या, आणि असं लोकांचं म्हणणं आहे की गुणवत्ता नसतानाही मग नोकरीत असो, शिक्षणामध्ये जी संधी असेल ते मिळवणे म्हणजे आरक्षणामुळे मिळालं असं एक लोकांचा सर्वसामान्य समज. आणि त्यासाठी आजही समाजामध्ये जे सोशल डिस्क्रिमिनेशन असेल, ॲट्रॉसिटीज असेल, ते आजही समाजामध्ये आहे. कारण समाजामध्ये खऱ्या अर्थाने गुणवत्तेला आजही काही प्रमाणामध्ये किंमत असली तरी पण ज्या वंचित वर्गाला हजारो वर्षापासून जो अधिकारच नव्हता त्या अधिकाराच्या बाबतीमध्ये आता गुणवत्तेकडे विचार घेऊन जाणे, आर्थिकदृष्ट्या पुढे घेऊन जाणे हा एक वेगळा विचार या देशामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला जातो. तर आरक्षण हे काही गुणवत्तेशी संबंधित नाही आहे, तर ते खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्वाशी संबंधित बाब आहे. जर हे प्रतिनिधित्व
त्या त्या वर्गातील घटकांना जर मिळालं तर कमीत कमी सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळू शकत नाही, परंतु काहींना जर प्रतिनिधित्व मिळालं तर निश्चितच त्या प्रतिनिधित्वाचा कोणीतरी बोध घेऊन त्या दिशेने पाऊल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. एक त्याला आदर्श मानून त्या दिशेने प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक इच्छा आकांक्षा निर्माण करण्याचा हा प्रतिनिधित्वाचा भाग आहे. आणि म्हणून या प्रतिनिधित्वाला दिलं गेलं पाहिजे. आणि हे प्रतिनिधित्व काय आहे हे संविधानाने सांगितलं आहे की आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. मग यासाठी याची सुरुवात कुठून झाली आधुनिक काळामध्ये, थोडंसं मी त्याच्यावर 2 मिनटं बोलतो. की आधुनिक काळामध्ये जर विचार केला तर महात्मा फुलेंकडे आपल्याला थोडंसं जावं लागतं. की महात्मा फुलेंनी जेव्हा या देशामध्ये जाती आधारित जनगणना इंग्रजांनी सुरू केली होती, ती जवळजवळ 1931च्या शेवटच्या जनगणनेपर्यंत सुरू होती. आणि 1881ला जेव्हा जनगणना झाली, जाती आधारित जनगणना झाली, तेव्हा महात्मा फुलेंच्या लक्षात आलं की या देशामध्ये कुठल्याही पद्धतीने प्रशासनात असो शासनात असो किंवा ज्या ज्या ठिकाणी शूद्र अतिशूद्र लोकांना जे प्रतिनिधित्व पाहिजे आहे ते नव्हतं. म्हणून त्यांनी 1882ला हंटर कमिशन आयोगापुढे 2 मागण्या त्यांनी केल्या. एक मागणी होती की शूद्र जे म्हणजे सगळ्यांना शिक्षण सक्तीचं आणि मोफत मिळालं पाहिजे, ही एक पहिली त्यांची मागणी होती. दुसरी मागणी त्यासोबतच त्यांची महत्त्वाची होती की शूद्र अतिशूद्र समाजाला या जनगणनेमध्ये जे आकडे आलेले आहेत त्या आधारावर कुठेही प्रतिनिधित्व नाही, म्हणून ते प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे. ही महत्त्वाची मागणी महात्मा फुलेंनी हंटर कमिशनसमोर पहिल्यांदा मांडली होती. मग त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी शिक्षणाच्या सुरू झाल्या. छत्रपती शाहू महाराजांचा विषय आला तेव्हा जस्ट 1901ची जनगणना झाली होती, तेव्हा पण ती जाती आधारित जनगणना आली. तेव्हा त्यांनी पण त्यांच्या प्रशासनामध्ये आकडे काढले की ही जाती आधारित जनगणना झाली तेव्हा कुठे कुठे काय काय झालेलं आहे. तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी विचार केला तर तेव्हा असं लक्षात आलं की या जाती आधारित जनगणनेमध्ये हा शूद्र मागासलेला जो समाज आहे, अतिशूद्र समाज आहे, हा कुठेही नाही, प्रशासनामध्ये नाही, काही नाही, कुठे नाही. सगळा जो दिसतो कोणीतरी ज्यांना हजारो वर्ष शिक्षणाची संधी होती त्यांचंच प्रतिनिधित्व दिसते. मग त्यांना काही गरज नाही वाटली की कोणाला विचारायची संघर्ष करण्याची. सरळ सरळ 26 जुलै 1902ला त्यांनी 50% आरक्षणाचा कोणी मागणी नसताना त्यांनी एक GR काढला, शासनाचं रूप दिलं आणि आरक्षण देऊन टाकलं. खऱ्या अर्थाने जेव्हा घटनेचा प्रसंग आला, घटना झाली, संमत झाली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला मूलभूत अधिकारामध्ये एक कायद्याचं संरक्षण दिलं आणि घटनात्मक स्वरूप देण्याचा म्हणजे त्याला पूर्ण प्रयत्न बाबासाहेबांनी केला. आणि मग खऱ्या अर्थाने इथून जो सरांनी सांगितलं की मागासलेला शब्द जो आहे तो टाकण्यासाठी कितीतरी त्यांना फार संघर्ष करावा लागला, अनेक लोकांना चर्चा करावी लागली आणि मग इथून OBC आणि बाकी आरक्षणाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आता वेगवेगळ्या पद्धतीने जे आरक्षणाचे मागणी आणि मांडणी अनेक जण करतात आहे. जसं सर्वोच्च न्यायालयाचे पण इंदिरा साहनीच्या केसेसमध्ये सरांनी सांगितलं की आरक्षण हे कुठल्या बाबीवर असायला पाहिजे, म्हणजे आरक्षणाचा निकष काय आहे. घटनाकारांनी पण त्या पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे की शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या जर मागासलेपणा असेल, आरक्षणाचा आधारच आहे शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या जर मागासलेपणा असेल तर तो आरक्षणाचा निकष होऊ शकतो. मंडल कमिशननी पण 11 जे मुद्दे आहेत त्याच्यावरती निकषावरती आधारित आरक्षणाचे काय पॅरामीटर्स असतील हे त्यांनी एक ठरवून टाकले. परंतु जेव्हा आर्थिकदृष्ट्या जो आरक्षणाचा बेस सरांनी सांगितला तो कुठल्याही पद्धतीमध्ये बसत नाही, तरी पण संविधान संशोधन करून त्याला एक कायद्याचं स्वरूप देण्यात आलेलं आहे. ही एक या आरक्षणामध्ये SC ST OBC जो घटक आहे त्यामध्ये अत्यंत धोकादायक आणि घातक अशी ही संकल्पना यामध्ये राज्यकर्त्यांनी मांडलेली आहे. तर याचे धोके भविष्यामध्ये कदाचित दिसायला सुरुवात होणारच आहे. जसे अनेक संदर्भ आहेत.
मगाशी पण मिर्झा सरांशी चर्चा करताना काही बाबी आम्हाला लक्षात आल्या. तर ही जी एक प्रक्रिया आहे, ही सगळी बाब या संविधान निर्माता आणि सर्वोच्च न्यायालय या पुस्तकाच्या आणि प्रलेखाच्या माध्यमातून घोडेस्वार सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडं समजण्याला थोडं कठीण आहे, कारण की हा समाज कधी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय कधी वाचत नाही. खऱ्या अर्थाने हे निर्णय फार महत्त्वाचे असतात. गव्हर्नमेंटचे जे काही सर्क्युलेशन असतात, ज्या काही कायदे बनवण्याच्या संदर्भामधल्या ज्या प्रोसेस असतात, काय असते की समाजाची मानसिकता असते की आजकाल इंटरनेटवर सगळं टाकलं जाते. 400 पेजेस, 500 पेजेस, 1000 पेजेस असतात. कोणाची इच्छा नसते ते वाचण्याची, आणि मग तिकडे कायदा बनल्यावर मग रस्त्यावरती येऊ आणि संघर्ष करू ही भूमिका असते. तर ती बाब नसताना आज खऱ्या अर्थाने आरक्षणाचं महत्त्व, आरक्षण हे काही संविधानाचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचा एक भाग आहे. तो काही संपूर्ण समाजाचं असं काही दुरुस्ती करण्याचा किंवा समाजाला सगळ्या गोष्टी मिळतील याच्या माध्यमातून असा भाग नाही. तो संविधानिक उद्दिष्ट पूर्ण करण्याचा एक भाग आहे. आणि म्हणून याला समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि या प्रलेखाच्या माध्यमातून निश्चितच सरांनी खूप चांगल्या पद्धतीने याला मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपण पण याच्यावरती अध्ययन करावं, काही दिवसानंतर याच्यावरती पुन्हा चर्चासत्राचं आयोजन करावं आणि खऱ्या अर्थाने समाजाला पण समजावून सांगण्याची जबाबदारी या सुशिक्षित वर्गाची आहे. ती जबाबदारी आपण पार पाडावी असं मला वाटते. या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही, मिर्झा सरांचं मला ऐकायचं, तर मी याच ठिकाणी थांबतो, आपली रजा घेतो. धन्यवाद.